जय भवानी जय शिवाजी या घोषणेनं आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. मी रवींद्र शिंदे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आम्ही आता चाललोय डोंगराई देवी मंदिरवरती आणि डोंगराई देवी मंदिर विट्यापासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे आणि सांगलीपासून 62 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि हा विटा सिटी आपण आता विटा गोल्डन सिटीमध्ये आहे. पाठीमागे तुम्हाला विटा गोल्डन सिटी दिसते आणि हा सरळ रोड पुढे करायला जातो का. आणि आता तुम्हाला जर समजा डोंगराई मंदिरवरती यायचं असेल तर तुम्हाला कडेगाव पासून तुम्हाला प्रायव्हेट गाडीने जावं लागेल आणि कडेपूर पासूनही प्रायव्हेट गाडीने तुम्हाला जावं लागेल. आणि जर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर कराडपर्यंत यावं लागेल आणि कराडपासून तुम्हाला इथून 25 किलोमीटर अंतरावरती कडेगावमध्ये यावं लागेल आणि कडेगाव म्हणून तुम्हाला मग डोंगराई मंदिरवरती जावं. तर चला आपण डोंगराई मंदिर एक्सप्लोर करूया. चला ओके मित्रांनो, हा जो तुम्हाला पाठीमागून म्हणजे पुढचा जो रोड दिसतोय तो हा सरळ करायला जातोय आणि आम्हाला जायचं आहे कडेपूर मध्ये. आता तर कडेपूर इथनं 20 किलोमीटर राहिलेला आहे आणि तिथून डोंगराई मंदिर हे 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर काय होतंय, सांगलीपासून साधारणपणे हे डोंगराई मंदिर 62 किलोमीटर अंतरावरती आहे आणि कराडमधून तुम्ही आलात तर डोंगराई देवी मंदिर हे साधारणपणे 30 ते 31 किलोमीटर अंतरावरती आहे. हे अतिशय प्राचीन आणि प्राचीन मंदिर आहे. तर आम्ही आता ते एक्सप्लोर करायला चाललोय. तर तुम्हाला मी आता पुढे गेल्यानंतर आणि दाखवतो तुम्हाला. आम्हाला वरती घाट चढून वरती जावं लागते आणि पुढचं तुम्हाला आता एक्सप्लोर करतोय. आता आम्ही जस्ट आता कडेपूर मध्ये पोहोचलोच बघा. आता इथून एक 5 किलोमीटर अंतर राहिले डोंगराई देवी मंदिरचं आणि 5 मिनिटांमध्ये आम्ही आता डोंगराई देवीच्या मंदिरामध्ये पोहोचतोय बघा मित्रांनो. अतिशय सुंदर ठिकाण आहे, बघण्यासारखं ठिकाण आहे. सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं ठिकाण आहे. घाट माथ्याहून आता वरती चढायला लागलोय बघा. हा पूर्ण घाट आहे आणि हा घाट चढून वरती जावं लागतंय. ही सुंदर झाडी दिसते बघा, सुंदर झाडी आहे. हा पण नजारा समोर. मित्रांनो, आम्ही आता निम्म्या घाटावरती आलोय बघा. निम्मा घाट वरती चढून आलोय आणि हा पाठीमाग पहा, कडेगावचा सुंदर व्ह्यू दिसतोय पहा पाठीमाग. आणि इकडे वरती मंदिर आहे पहा. इकडे हा रस्ता जातो सरळ मंदिराला आणि हा जो रस्ता जातोय तो सरळ खाली जातोय कडेगाव आणि कडेपूर मध्ये जातोय बघा रस्ता. आणि आता मला इथं आल्यानंतर एक छानस एक गाणं आठवतंय बघा. मला वेड लागले देवाचे, मला वेड लागले डोंगराई देवाचे. आणि खूप छान वाटते मला, अगदी मस्तच वाटते. मित्रांनो, फायनली आम्ही आता आलोय. हे पहा दिसतंय वरती तुम्हाला डोंगराई देवीचं मंदिर दिसतंय आणि हे पहा अरे पर्यटकाची गाडी चाललेली आहे पहा वरती. अगदी सुंदर व्ह्यू दिसतोय इकडे पहा, जबरदस्त व्ह्यू दिसतोय इकडे पहा. आणि या बाजूला तुम्ही खाली आला ना, हे पहा इकडे तुम्हाला सुंदर असा तलाव दिसतोय बघा एक खाली. जबरदस्त व्ह्यू आहे एकदम, म्हणजे एकदम जबरदस्त व्ह्यू दिसतोय बघा खाली. सुंदर तलाव असा दिसतोय. आणि हे पहा इकडं, इथं समोर पहा वन्य प्राणी प्रवण क्षेत्र लिहिले इथं. वन्य प्राणी सुद्धा ह्याच्यामध्ये असणार आहेत पहा. वन्य प्राणी प्रवण क्षेत्र लिहिले याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं. अशा रीतीने आम्ही आता इथं डोंगराई देवीच्या पायथ्याला पोहोचलोय आणि माझ्या पाठीमागे दिसते. पहिल्यांदा हे बागुबाई देवी मंदिराचं पहिलं दर्शन घ्यावं लागतंय. जसं तुम्ही शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यावर नंदीचं दर्शन घ्यावं लागतंय, त्याप्रमाणे मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला बागुबाई देवी मंदिरचं घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला वरती डोंगराई देवीच्या मंदिरावरती जायचं आहे. तर चला आपण जाऊया आता बागुबाई देवीचं दर्शन घेऊया मित्रांनो. आणि हे पर्यटक दिसतात माझ्या पाठीमागे. मित्रांनो, हे पहिल्यांदा आपल्याला भागुबाई देवीचं दर्शन घ्यावं लागतंय आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वरती जायचं आहे डोंगराई देवी मंदिरावरती. आणि हे पुजारी आहेत, हे सांगतील आपल्याला कधीच मंदिर आहे ते. कधीच मंदिर आहे पुजारी? शिवाजी महाराजाच्या काळाचा आहे. म्हणजे फार पुरातन आहे म्हणा की. हा पुराण आहे. 750 वर्ष डोया झाली. भरपूर म्हणजे अतिशय जुनं मंदिर आहे. हा हा
आणि लोकांनी तर आलं पाहिजे पाहायला, हा जरूर लोकांनी तर पाहायला आलं पाहिजे. वन खात्यानं बांधलंय आणखीन आणि वन खात्याने बांधलंय बाई, इकडे दिसतंय तुम्हाला सगळे इथं. खुर्च्या टेबल समुदाय. हॅलो मित्रांनो, आता हे पायऱ्या चढून वरती जायला लागतं. 200 पायऱ्या आपल्याला चढायच्या त्यावरती, आणि मग आपल्याला डोंगरे देवीचं दर्शन घडते पहा. हा तुम्हाला दिसते पहा, 200 पायऱ्या फायनली आपल्याला चढायच्या आहेत. आणि इकडे बघा, हे तुम्हाला सगळे झाडे वगैरे भरपूर दिसत्या. अगदी सुंदर झाडे आहे आणि सुंदर व्ह्यू आहे बघा. अगदी मस्तच वाटतंय. तुला रुंदा कसं वाटतंय? खूप छान, खूप मस्त. हो, बर 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 बर. हे फायनली डोंगरे देवीचं तुम्हाला गेट दिसतंय पहा. जसं गडकोट किल्ल्याला ज्याप्रमाणे दरवाजा असतोय, गेट असतोय, त्याप्रमाणे येतात गडकोट किल्ल्याप्रमाणे येतात किल्ले जुन्या काळामध्ये. आणि 750 वर्षापूर्वी अतिशय प्राचीन मंदिर आहे. आणि आपले हे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेलं एक सुंदरसं मंदिर आहे. आणि आपल्याला 2900 फूट वरती चढून वरती यावं लागतंय. आणि आता आपण फायनली दर्शन करायला चाललो, डोंगराई देवीचं दर्शन करायला चाललोय बा. हे पहा मित्रांनो, हे तुम्हाला डोंगराई देवीची आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलाय आपण. आणि डोंगराई देवीची खूप छान मूर्ती आहे. आणि इकडे पर्यटक आहे त्याच्यामध्ये देवाचं दर्शन घ्यायला आलेत. आणि खूप छान मंदिर आहे अगदी. हे पहा, मंदिराचा कळस दिसतोय, अतिशय सुंदर कळस आहे. आणि ही एक तुळजाभवानी, डोंगराई देवी ही तुळजाभवानी मातेचं एक रूप आहे. आणि ह्या तुळजाभवानी आईनं कालासूर नावाच्या राक्षसाचा वध केलाय. आणि त्याच्यामुळे कडेपूर हे नाव देण्यात आलेलं आहे. असा प्रकारचा या ठिकाणी इतिहास आहे. इकडे पहा, भक्त निवास आहे, या बाजूला भक्त निवास दिसतंय. या बाजूला तुम्हाला सुंदर अशी तटबंदी केलेली दिसते पहा. आणि खाली इकडे पाठीमागे जर तुम्ही आलात, अतिशय खालचा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो बा. हा पाठीमागे तुम्हाला तलाव दिसतोय. हे बा, पाठीमागे तुम्हाला अतिशय सुंदर असा हा तलाव दिसतोय बा. मित्रांनो, आता हे खाली बघा, मंदिराचं म्हणजे खाली परिसर बघा कसा दिसतोय. इथं निसर्ग सौंदर्य बघा, इथं खाली जबरदस्त दिसतंय इकडे बा. आणि इकडे या बाजूला तलाव दिसतोय, एकदम सुंदर आणि जबरदस्त व्ह्यू आहे निसर्गाचा. सर्व लोकांनी जरूर या ठिकाणी एक्सप्लोर करायला आलं पाहिजे. अतिशय जबरदस्त असं ठिकाण आहे. हे सांगली जिल्ह्यापासून 62 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि कडेपूर पासून 6 किलोमीटर अंतरावरती आहे. अगदी सुंदर व्ह्यू आहे, जबरदस्त आहे, खूप छान आहे. मित्रांनो, हे पहा, अतिशय सुंदर असं गडकोट किल्ल्याप्रमाणे या ठिकाणी प्रवेशद्वार केलेला आहे. डोंगराई देवीचं मंदिर आहे, खूप छान आहे. आणि आपल्या समोर आहेत यादव पुजारी, हे आपल्याला माहिती सांगतायत बघा. कमीत कमी शिवाजी महाराज काळातील पुराणे मंदिर आहे, शिवकालीन मंदिर आहे. मंदिरापासून आपल्याला नवग्रह मंदिर जवळच दिसते. ठीक आहे, बघा तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ बनवायला खूप सारी मेहनत लागते.